सिंधुताई सपकाळ यांचं आयुष्य सतत संघर्ष, झगडा यांनी भरलेलं होतं, पण कधीच त्यांनी हार स्वीकारली नाही. त्यांचा जन्म जंगलात झाला. रानटी लोकांच्या सहवासात बालपण गेलं. कोरड्या भाकरीचे तुकडे मोडत आणि तेही मिळाल्याचे भाग्य समजत बालपणातला एक एक दिवस घालवला. वनवासी हा शब्द दुहेरी अर्थाने लागू पडतो. एकतर वनात वास्तव्य करणारा त्याला वनवासी म्हणतात, किंवा ज्याला या जगाच्या पाठीवर कुणीही नाही अशी व्यक्ती वनवासी समजली जाते. सिंधुताईंना हे या दोन्हीही शब्द लागू होत होते, म्हणून त्यांनी या आत्मचरित्राचं नाव मी वनवासी हे ठेवलं. त्यांनी आपली जीवनकथा साहित्यिक लेखणीने रेखाटली आहे. बोलभाषेत कविता व गीते रचून सिंधुताईंनी बहिणाबाईंचा मान मिळवला आहे. त्यांनी लिहिलेल्या काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवते. शीर्षक, मला जाळू नका, मातीत गाडून टाका. खरंच मी जेव्हा जमीनदोस्त होईल, सोबत काय येईल, मागे काय राहील. दुर्दैवाचे खडक फोडले, दुःख वाहिलं मूर्तिमंत. उभं आयुष्य गेलं, ना खेद ना खंत. ह्यातूनच नवी पहाट, उद्याचं स्वप्न पाहिलं. अनेकांना जवळ केलं, देता आलं तेवढं दिलं. आता थकलेत रस्ते, मनही खुणवते, धीरे आहिस्ते. संपेल आयुष्याचं तेल, पण ती विझून जाईल. सातपुडा उरी फुटेल, चिखलदऱ्याचा धीर सुटेल. वासराच्या गायी हंबरतील, पशुपक्षी भैरवी गातील. स्तब्ध होतील वादळ वारे, कडे कपारी आणि झरे. दुरावलेल्या भाग्याचं मी अहेवलेनं देईल. मातीचा पदर पांघरून मला धरती पोटात घेईल. मातीचा पदर पांघरून मला धरती पोटात घेईल.